अमरावतीत अडत व्यापाऱ्यांची तब्बल 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ट्रक चालकाचा पर्दाफाश करण्यात गाडगेनगर पोलिसांना मोठे यश आले। खोटे नाव, खोटा मोबाईल क्रमांक आणि ट्रकवर बनावट नंबर प्लेट लावून आरोपींनी सोयाबीनचं साल परस्पर विकून फसवणूक केली होती। मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावत 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पाहूया हा विशेष अहवाल। अमरावतीतील धान्य व्यापारी मनीष सतीश भट्टड यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतून 201 क्विंटल सोयाबीन खरेदी करून सोलापूर येथील व्यापाऱ्याला विकला। हा माल सोलापूरला पोहोचवण्यासाठी बाबा ट्रान्सपोर्ट मार्फत ट्रक क्रमांक MH25U0375 ने रवाना करण्यात आला होता। मात्र सोलापूरला पोहोचलाच नाही। व्यापाऱ्याने चौकशी केली असता ट्रक चालकाने विश्वासघात करून 13 लाख रुपयांच्या सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावल्याचे समोर आले। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपास सुरू केला। तपासादरम्यान ट्रकचा नंबर बनावट असल्याचे आणि चालकाने सांगितलेले नावही खोटे असल्याचे उघड झाले। पोलिसांनी घटनास्थळ आणि टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा माग काढला। या तपासातून नांदेड जिल्ह्यातील शिवाजी त्र्यंबक राठोड आणि ट्रक मालक रमेश मिठ्ठू राठोड यांची नावे समोर आली। रमेश राठोड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शिवाजी राठोड सोबत मिळून ट्रकवर बनावट नंबर प्लेट लावून फसवणूक केल्याची कबुलीही दिली। आरोपींनी परभणी जिल्ह्यातील फरकांडा येथे सोयाबीनची विक्री केली होती। पोलिसांनी या व्यवहारातील 12 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली। तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला मूळ ट्रकही जप्त करण्यात आला। एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरचा गुन्हा एकदम क्लिष्ट स्वरूपाचा होता। ट्रक क्रमांकाचा जो मालक आहे तो उमरगा लातूर येथे राहणार होता। उमरगा धाराशिव येथे राहणार होता। त्याचा शोध घेतला पण त्याचा ट्रक तिथे कंपनीमध्ये लागला होता कंटिन्यू, परंतु ट्रकचा वर्णन वेगळा होता। त्यावरून आम्ही मार्गावरील संपूर्ण टोल नाके वगैरे चेक केले, परंतु ट्रकचा शोध लागत नव्हता। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील अभिलेखावर गुन्हे ची पाहणी केली व त्यामधून आरोपी निष्पन्न करून आम्ही संशयाप्रमाणे लोहा नांदेड जिल्ह्यात जाऊन ते नमूद रेकॉर्डवर जे गुन्हेगार होते त्यांना चेक करून त्यापैकी एक हजर मिळून आला। तो ट्रक मालक होता आणि त्याने कबूल केले की शिवाजी त्र्यंबक राठोड नावाचा जो चालक आहे त्याने सोलापूरकरिता माल भरले होते आणि त्याने मिळून आम्ही दोघं मिळून ते माल पालम तालुक्यात विकले आहे। तो माल आम्ही 200 क्विंटल सोयाबीन नगदी रुपयात जप्त करण्यात आले, 12 लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक 8 लाख किमती असे 20 लाख रुपयाचा माल आम्ही जप्त केला आहे। खोटे नाव, बनावट नंबर प्लेट आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या फसवणुकीचा गाडगेनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात पर्दाफाश केला आहे। सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचत 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक केले जाते।